नमस्कार माझा मित्र परिवार कावी चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला 3 अद्भुत कथा सांगणार आहे। या कथा तुमच्या मनाला शांतता देतील आणि एका सुंदर जादुई प्रवासावर घेऊन जातील। म्हणूनच आपले डोळे बंद करा, स्वतःला या जादूच्या दुनियेत हरवू द्या आणि कथा ऐकण्याचा आनंद लुटा। जर तुम्हाला अशाच सुंदर आणि अर्थपूर्ण गोष्टी ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या प्रेमामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते। जादूचा घोडा, द मॅजिकल हॉर्स। एका सुंदर खेड्यात रघुनाथ नावाचा एक गरीब पण दयाळू शेतकरी राहत होता। त्याचे जीवन अत्यंत साधे आणि संघर्षमय होते, परंतु तो नेहमी इतरांना मदत करण्यात आनंद मानायचा। एके दिवशी शेतात काम करत असताना त्याला एका झाडाखाली बांधलेला घोडा दिसला। हा घोडा अगदी साधा नव्हता, त्याच्या शरीरावर चमकणारे सोनेरी पट्टे होते आणि त्याच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं। मी एक जादूचा घोडा आहे, घोडा म्हणाला। जर तू माझी काळजी घेतलीस आणि चांगले काम केलेस तर मी तुझं जीवन बदलून टाकीन। रघुनाथने घोड्याला घरी नेलं आणि त्याची नीट काळजी घेण्यास सुरुवात केली। काही दिवसांनी घोड्याने रघुनाथला एका सोनेरी दाराची जादू शिकवली। हे दार उघडले की आत एक खजिना होता, पण त्याचा उपयोग फक्त इतरांना मदत करण्यासाठी करता येत होता। रघुनाथने त्या खजिन्याचा उपयोग गावात पाण्याचं टाकं बांधण्यासाठी, मुलांसाठी शाळा सुरू करण्यासाठी आणि गरिबांसाठी अन्नधान्य वितरित करण्यासाठी केला। गावातील लोक खूप आनंदी झाले। पण एक दिवस रघुनाथच्या मित्राने त्याला खजिन्याचा स्वतःसाठी उपयोग करण्याचा सल्ला दिला। रघुनाथला हे चूक वाटत असलं तरी त्याने एकदा प्रयत्न केला। मात्र जादूचा घोडा नाराज झाला आणि त्याने आपली जादू काढून घेतली। रघुनाथला आपली चूक कळाली। त्याने माफी मागितली आणि पुन्हा गावाच्या भल्यासाठी काम करायला सुरुवात केली। शेवटी जादूचा घोडा परत आला आणि रघुनाथचं आयुष्य पुन्हा आनंदी झालं। ही गोष्ट आपल्याला शिकवते की चांगुलपणा आणि परोपकार नेहमीच फळ देतात। चालाक ससा आणि लबाड कोल्हा, द क्लेवर रॅबिट अँड द कन्निंग फॉक्स। एका दाट जंगलात एक लबाड कोल्हा राहत होता। तो नेहमी इतर प्राण्यांना फसवून आपले पोट भरायचा। एके दिवशी त्याला एक ससा दिसला। हा ससा माझ्या रात्रीच्या जेवणासाठी योग्य आहे, कोल्हा स्वतःशी म्हणाला। ससा मित्रा, कोल्हा म्हणाला, माझ्या बरोबर जंगल फिरशील का? मी तुला खूप सुंदर जागा दाखवीन। ससाला कोल्ह्याचा हेतू समजला, पण तो घाबरला नाही। तो म्हणाला, हो, का नाही? मी तुझ्याबरोबर येईन। कोल्हा आणि ससा जंगलात फिरू लागले। अचानक ससाने एका झुडुपाजवळ थांबून कोल्ह्याला सांगितले, कोल्ह्या भाऊ, इथे एक खजिना आहे, पण तो उघडण्यासाठी आपल्याला जोरात ओरडायला हवं। कोल्ह्याने जोरात ओरडायला सुरुवात केली। त्याचा आवाज ऐकून शेजारी शिकारी कुत्री जागी झाली आणि ती कोल्ह्याचा पाठलाग करू लागली। ससा मात्र वेगाने पळून गेला। चालाकपणा आणि धीर यामुळे संकटातून सुटका होऊ शकते, ही गोष्ट शिकवते। गाय आणि जादूची वीण, द काऊ अँड द मॅजिकल थ्रेड। एका गावात गंगा नावाची गाय राहत होती। गंगा खूपच शांत आणि सगळ्यांची लाडकी होती। एक दिवस गंगाला एका झाडाखाली एक चमकदार दोरा सापडला। ती तो दोरा तोंडात धरून शेतात गेली आणि आश्चर्यकारक गोष्ट घडली, ती ज्या ठिकाणी जाई तिथे गवत आपोआप उगवत होतं। गावक्यांना याचा उपयोग करून शेतं फुलवायची होती, पण गंगाने अट घातली की तुम्ही हा दोरा फक्त गरजूंना मदत करण्यासाठी वापराल। गावक्यांनी गंगाच्या अटी मान्य केल्या आणि त्या जादूच्या दोऱ्यामुळे गावात भरपूर अन्नधान्य झालं। मात्र एक स्वार्थी शेतकरी त्याचा गैरवापर करू लागला आणि जादू गायब झाली।
गंगाने सर्वांना सांगितलं, स्वार्थीपणा नेहमीच नुकसान करतो. त्यानंतर गावक्यांनी गंगाचं ऐकलं आणि पुन्हा गावात सुखसमृद्धी नांदू लागली. तांबड्या मोत्यांचा तलाव, द लेक ऑफ रेड पर्ल्स. एका घनदाट जंगलात, डोंगरांच्या दरम्यान, एक अद्भुत रहस्य लपलेलं होतं. एक तांबड्या रंगाच्या मोत्यांनी भरलेला तलाव. गावातल्या काही वयोवृद्ध लोकांच्या मते हा तलाव जादुई होता. पण जो कोणी त्याचा शोध घ्यायला गेला तो कधीच परत आला नाही. तरीही शंकर नावाचा एक धाडसी आणि निःस्वार्थी तरुण या तलावाचा शोध घेण्याचा निर्धार करतो. शंकरने जंगलात प्रवेश केला. त्याला वाटेत अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. एका ठिकाणी त्याला एक जादूचं झाड दिसलं जे बोलत होतं. झाडाने त्याला विचारलं, तू इथे का आलायस? शंकरने शांतपणे उत्तर दिलं, मी तलावाचा शोध घेतोय कारण मला गावक्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. झाडाने त्याच प्रामाणिकपण ओळखलं आणि पुढचा मार्ग दाखवला. पुढे त्याला एका वाघिणीने अडवलं. वाघीण बोलली, तुला तलावाजवळ जायचं असेल तर माझ्या पिल्लांना सुरक्षित जागी पोहोचव. शंकरने धाडस दाखवत पिल्लांना सुरक्षित स्थळी नेलं. वाघिणीने त्याला आशीर्वाद दिला आणि पुढील मार्ग सुकर केला. शेवटी शंकर तलावाजवळ पोहोचला. तिथे त्याला एक विचित्र वटवाघूळ भेटलं, जे म्हणालं, या तलावातील मोती तेवढ्यांनाच दिसतात जे निःस्वार्थी असतात. शंकरने तलावाच्या पाण्यात बघितलं आणि त्याला चमचमता तांबड्या मोत्यांनी भरलेला तलाव दिसला. त्याने एकही मोती स्वतःसाठी घेता गावासाठी पाणी पुरवठा करण्याचा विचार केला. हा तलाव शंकरच्या चांगुलपणामुळे गावक्यांना पाणी, अन्न आणि सुखसमृद्धी देतो. गोष्ट आपल्याला शिकवते की आपलं धन आणि संसाधन इतरांसाठी उपयोगी केल्यास खरा आनंद मिळतो. रेशमाची जादूची शाल, द मॅजिकल सिल्क शॉल. एका छोट्या खेड्यात अंजली नावाची एक लहान मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. तिच्या आजीने तिला एक सुंदर रेशमाची शाल दिली, जी जादूची होती. ही शाल जिथे पसरवली जायची, तिथे भरपूर अन्न, आनंद आणि शांतता निर्माण होत असे. गावक्यांनी या शालीचा उपयोग करून अनेक समस्यांवर मात केली. दुष्काळात अन्नधान्य तयार केलं आणि गावातल्या लोकांना परत हसू मिळालं. पण गावात एक लालची माणूस होता जो शालीवर डोळा ठेवून होता. एक रात्री त्याने शाल चोरली आणि ती विकायचा प्रयत्न केला. शाल मात्र गायब झाली. गावक्यांना अडचणीत पाहून अंजलीने त्या लालची माणसाला शोधून काढलं. तिने त्याला समजावलं की लालच कधीच चांगल्या गोष्टी घडवू शकत नाही. त्याने आपली चूक मान्य केली आणि शाल परत केली. त्यानंतर अंजलीने ती शाल फक्त चांगल्या कार्यासाठी वापरण्याचा निर्धार केला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की लालचाचा शेवट नेहमीच दुःखद होतो.